हॅलो एव्हरीवन, कसे आहेत मग सगळे? काय विषय? तर आता माझा पहिलाच व्लॉग आहे, भीम जयंती व्लॉग. तर आता मी जाणार आहे इथून भिंगारला. माझे 2 मित्र येतात ते. तर फर्स्ट टाइमच आपल्या नगरमध्ये कडूबाई खरात आणि दिव्या शिंदे सरकार येत आहे. तर त्यांचा आता कार्यक्रम होईल. कडूबाई खरातचे गाणे तर तुम्ही ऐकलेच असणार आहे, एकदम टॉप आहेत. तर आम्ही आता चाललोय थोड्या वेळात. माझे 2 मित्र येतील, आम्ही निघतो. चला. बघा हे आमचे मित्र या ठिकाणी वैभव गायकवाड, अक्षय ढोंबरे आणि मी स्वतः सामोरं आहे. आता आपण नवीनच ब्लॉग सुरू केले त्यामुळे आम्ही थोडं लाजू राहिले, पण लाजत नाही, आम्ही डायरेक्ट गाजतो. म्हणून आता आम्ही निघालेलो आहे, मजेत चाललो ऑफिसर चौकामध्ये. तर आता आम्ही इथं आलेलो आहे भिंगरमध्ये, पण अजून काही दिव्य सरकार आलेली नाही आहे. त्यांना अजून थोडा वेळ लागेल वाटतंय. परिश्रम यांनी घेतलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या भिंगार शहर वासियांचे आपण सर्वजण स्वाभिमानाच्या शुभेच्छा. आज सगळ्यात जास्त मला महिला दिसत आहेत, सगळ्यात जास्त दिसत आहेत. तर हे प्रमाण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात आधी जे स्वतंत्र महिलेला दिलं त्याचा पुरेपूर फायदा माझ्या या स्त्रिया घेत आहेत. आणि तुमचं सगळ्यांचं अभिनंदन की तुम्ही घराच्या बाहेर पाऊल टाकलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मान ठेवला आणि तुम्ही तुमचं स्वातंत्र्य जगताय, याचा मला खूप अभिमान वाटला आणि खूप छानही वाटलं. एकदा तुमच्या स्वतःसाठी जोरदार टाळ्या. असं कुठलंही गाव नाही जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव गेलेलं नसेल. असं कुठलं शहर नाही जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नाही. असा कुठला देश नाही जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्याही क्षेत्रात मर्यादित नाही आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये जगातील बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जात, धर्म, पंथ, प्रदेश यापुरते मर्यादित नाही. आधुनिक जगाचा पाया म्हणजे माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जिथं सर्वांचे विचार संपतात तिथून विचार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्त्रियांना स्वातंत्र्य देणारे, स्त्री मुक्तीदाते माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पाण्याचा घोट सुद्धा संघर्षाने आम्हाला देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून आम्ही म्हणतो की आम्हाला काही फरक पडत नाही की कोणी काढली असेल गंगा त्यांच्या जटांमधून. आम्हाला काही फरक पडत नाही की कुणी काढली असेल गंगा त्यांच्या जटांमधून, कारण आम्ही पाण्याचा घोट सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाने पिला. आणि हल्ली त्यांना हे सांगा की आम्हाला मेल्यानंतर स्वर्गाची काही अपेक्षा नाही. आम्हाला मेल्यानंतर स्वर्गाची काही अपेक्षा नाही. आमचा बाप आमच्यासाठी जिवंतपणे स्वर्ग तयार करून गेलाय आणि त्या स्वर्गात आम्ही राहतोय.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही फॅशन नाही, आमच्या रक्तात भिनलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमच्या श्वासात भिनलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जोपर्यंत हा जीव आहे, जोपर्यंत हा श्वास आहे, जोपर्यंत या रक्ताचा थेंब आहे, तोपर्यंत बंडखोरीची नुसतीच करशील मित्रा, मग ढसाळ वाचायला फाटते काय. त्यांना सांगा बापापर्यंत जायची तुमची ताकद नाही, आधी शिष्याला सांभाळा, आधी नामदेव ढसाळ वाचा, आधी नामदेव ढसाळ काय ते बघा आणि मग बापापर्यंत पोहोचा. साहेब आंबेडकर जन्मभर निष्कलंक होते, निर्व्यसनी होते, म्हणून मनुवाद्यांची फाटते आणि म्हणून ते बरोबरी करणार नाही आणि रात्रीच्या अंधारामध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना करतात. जर निधड्या छातीचे असाल तर आमच्या समोर या आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काही म्हणून नका. आम्ही घरावरती तुळशी पत्र ठेवून बाहेर पडणारी माणसं, आम्हाला घरादाराची काही काळजी नाही. आम्ही जन्माला आलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी, आम्ही मरणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी. हा जन्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठीच आहे. म्हणून शेवटचं मी सगळ्यांना हेच सांगेल की तुम्ही घाबरताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, त्याबद्दल वादच नाही. लाईव्हला स्टोरी काढायची मला. हॅलो कडू बाई करत एक फक्त टाकायची गाणं चालू झालं. काढ हॅलो 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 हॅलो. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. माझ्या बंधू भावाला, माझ्या माय बहिणीला, सगळ्यांना आंबेडकरी जयंतीनिमित्तानं सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आनंदाची बात आहे, आपल्या बापाचा जन्म झाला आज सगळ्याला आपल्याला तसे पंचशील नगर मित्रमंडळ अजिंक्य भाऊ भिंगारे आणि खरोखर एवढा मोठा कार्यक्रम घडवून आणला, खरोखर त्यांचे आणि त्यांच्या सहकार्याचे अभिनंदन करते. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कडूबाई करता अडाणी आहे, अडाणी शब्दातून गाणे सादर करणार आहे. माझ्या मायबापांनी गोड मानून घ्यावा. धन्यवाद. आणि म्हणून म्हणते तसे भगवान तथागताला शरण जाऊन मी काय सुरू करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
बिनधास्त तुम्ही सगळं करा, नाचा, सगळी मजा घ्या. तुम्हाला कुणी अडवणार नाहीये, कुणाचा बाप तुम्हाला विचारणार नाहीये, कारण स्वतंत्रच तुमच्या बापाने तुम्हाला दिलंय. उठा, स्वातंत्र्याचा आनंद घ्या आणि मन स्वस्त नाचा. आणि जे म्हणतात ना की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती वाचून साजरी करा, त्यांना हे ठासून सांगा की 13 ऑक्टोबरला आणि 6 डिसेंबरला 10-10 कोटीची पुस्तकं नेणारा वर्ग, त्यांना सांगायचं नाही की शिक्षणाचं काय आहे. आमच्या बापांनी शिक्षणाचं महत्व तुम्हाला पटवून दिलंय, तुम्ही आम्हाला नका सांगू. 365 दिवस आम्ही वाचतो, त्यातला एक दिवस आम्ही नाचून गाजवतो. तुम्ही सगळ्यांनी मनसोक्त कडुआईंच्या गाण्यांवरती नाचायचंय, रात्रभर नाचायचंय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी भिंगार आहे. मी असं ऐकलंय की सखाराम नावाचा माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात त्याने निवडणूक लढवली होती आणि आजही त्याचे काही वारसदार आहेत, वंशज आहेत, काय म्हणतायत ते म्हणतायत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या इथं हे गहाण ठेवलं, ते गहाण ठेवलं. तर त्यांना जाऊन एवढंच सांगा की आम्ही आमचा जीव तुम्हाला देतो, जर आमच्या बापाने हात लावलेलं काही असेल तर आम्हाला द्या. जर खरंच असेल तर आम्ही आमचा जीव देतो, ती गोष्ट आम्हाला द्या. आणि त्यांना सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारांमुळे तुम्ही मोठे मोठे पदाधिकारी झालेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फायनली आता घरी निघालोय आम्ही. आता आमचं सगळं शो वगैरे बघून झालंय. आता मी चाललोय घरी. आता ब्लॉग मी एंड करणार आहे. आता आमचे मित्र वगैरे सगळ्यांनी गाडी काढलेली. आता आम्ही चाललोय घरी. एक मित्र आला नाही आमचा, कारण त्याला जिम करायची होती, बॅक मारायची होती, म्हणून तो आला नाही. त्याची प्रमुख उपस्थिती होती याच्यामध्ये, पण जाऊ दे आता चला.